आम्ही चाललो आहे अलिबागला वन डे ट्रिपसाठी। याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पुण्यावरून अलिबागला जाताना हे आनंदवन नावाचं हॉटेल लागतं आणि या हॉटेलमध्ये फिश थाळी आणि चिकन थाळी अशा प्रकारच्या थाळी मिळतात। आम्ही एक फिश थाळी घेतलेली आणि एक चिकन थाळी, दोन्हीची टेस्ट अप्रतिम होती। जर तुम्ही या मार्गे जात असाल तर हे हॉटेल नक्की ट्राय करा। हा सी किंग विला, इथे आम्ही आमची रूम बुक केली होती। सुरुवातीलाच मी यांच्या डिटेल्स दिल्या आहेत। अलिबागचा हा स्टे म्हणजे शांतता, निसर्ग आणि रिलॅक्स वाइब्स, एक दिवसासाठी परफेक्ट मुक्काम। इथं स्विमिंग पूल पण आहे। असा स्विमिंग पूल असेल तर स्टे अजूनच स्पेशल वाटतो। माझा मुलगा तर खूप एन्जॉय करतो इथं। ही आहे आमची बुक केलेली रूम। इथे जवळच हे साईबाबांचं सुंदर मंदिर आहे आणि या मंदिरात आम्ही दर्शनासाठी गेलो होतो। खूप प्रशस्त असं हे मंदिर आहे आणि या मंदिरात खूप प्रसन्न वाटत होतं। तुम्ही बघूच शकताय किती छान असं हे मंदिर आहे। इथून मी तुम्हाला थोडी मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करते, पण मला वाटत नाही ती व्यवस्थित दिसत असेल, पण ठीक आहे। आणि इथे बघा आमची कशी मस्ती चालू आहे। मंदिराच्या जवळूनच अक्षी बीचकडे जाण्याचा हा मार्ग आहे। इथून आम्ही जिथे स्टे केला आहे ना, तिथून खूपच जवळ हा बीच आहे। इथे पार्किंगची व्यवस्था आहे आणि इथून सरळ पुढे गेलात की अक्षी बीच लागतो। चला तर मग जाऊया बीचवरती, पण त्याच्या अगोदर थोडासा नाश्ता करूयात। आम्ही थांबलो होतो नाश्त्यासाठी जय मल्हार ढाबा इथे। हा बीचच्या शेजारीच हा ढाबा आहे आणि इथे मी तुम्हाला त्यांच्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे। याच्यावरती त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स पण आहेत आणि इथे सगळे कोळी पद्धतीचं त्यांचं घरगुती जेवण आणि नाश्ता मिळतो। यांच्या इथे अशी बॅक साईडलाही बसण्याची व्यवस्था आहे। इथे थंडगार वाऱ्यात आमचा आराम कसा चालू आहे बघताय ना। अक्षी समुद्र किनारी आमचं जय मल्हार ढाबा, सर्व धर्म समभाव जय मल्हार ढाबा अक्षी बीच या नावाने आमचे जे ढाबा चालू केलेला आहे। त्यांनी जवळजवळ 8 ते 10 वर्ष झालेली आहेत। नाश्त्याची व्यवस्था, सुकी मच्छी बोला, ओली मच्छी, व्हेज, सर्व घरगुती पदार्थ आम्ही करून देतो। आणि या गरमागरम घावन आणि नारळाच्या चटणीसोबत सकाळ अजूनच स्पेशल झाली। जर तुम्ही या बीचवर आलात तर इथे नक्की या। गर्दीपासून दूर असलेला हा बीच निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे। हा बीच खूप स्वच्छ आणि सुंदर आहे। इथे जर तुम्ही लहान मुलांसोबत येत असाल तर खरंच या बीचवर नक्की या। इथे ते मनसोक्त खेळू शकतात, कारण इथे तशी फार गर्दी नाहीये। सकाळच्या कोवळ्या उन्हात आमचा किल्ला बनवण्याचं काम चालू आहे। रंशला ना असं रेतीमध्ये खेळायला खूप आवडतं। मस्त अशी बीच बाईक राईड पण केली आणि इथे पर पर्सन 100 रुपीज घेतात।
अलिबागला गेलात तर या दादाकडे चॉकलेट वफल्स खायला अजिबात विसरू नका. संध्याकाळच्या वेळी समुद्रावर पडणारा सूर्यास्ताचा सोनेरी प्रकाश पाहणे म्हणजे अविस्मरणीय अनुभव असतो. सूर्यास्त पाहताना वेळ कधी गेला कळलंच नाही. शहराच्या गोंधळापासून दूर मनाला खरी शांतता मिळाली इथं. गर्दीपासून दूर असलेला हा बीच निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. जर तुम्हालाही समुद्रकिनारा मस्त मस्त खायला आवडत असेल तर अलिबागच्या या अक्षी बीचला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.